चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आकलन या घटकातील सूचनापालन हा उपघटक अभ्यासणार आहोत. या उपघटकाची तयारी करण्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यावर आधारित काही प्रश्न आता आपण येथे पाहूया. हजरजबाबीपणा या शब्दातील उजवीकडून 5वे आणि डावीकडून 3रे असलेली अक्षरे अनुक्रमे कोणती? सुरुवातीला आपण हजरजबाबीपणा हा शब्द येथे लिहून घेऊया. आता यातील सूचना काय? उजवीकडून 5वं अक्षर, उजवीकडील पहिलं अक्षर आहे ना, दुसरं प, तिसरं बी, चौथं अक्षर आहे बा आणि 5वं अक्षर आहे ज. त्यानंतर पुढची सूचना काय आहे? डावीकडून 3रे असलेलं अक्षर. मग डावीकडील पहिलं अक्षर आहे ह, दुसरं अक्षर ज, तिसरं अक्षर र. मग आपलं जे उत्तर आहे ते आहे ज आणि र. उजवीकडून 5वं अक्षर ज आणि डावीकडून 3रे अक्षर आहे र. ज आणि र पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या शब्दाचा अर्थ प्राप्त होईल? सुरुवातीला आपण अवकाश स्थानक हा शब्द येथे लिहून घेऊया. येथे किती अक्षरे आलेली आहेत ते येथे पाहूया. एकूण 7 अक्षरे आलेली आहेत. आता अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या शब्दाचा अर्थ प्राप्त होईल? मग कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एकाक्ष, वायस आणि काक. यामध्ये एकाक्षही दिसत नाही आणि वायसही दिसत नाही. पहा येथे 3ऱ्या क्रमांकावरती का आहे पहा आणि 7व्या क्रमांकावरती क आहे पहा. काक, कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काक. 3रा क्रमांक आणि 7वा क्रमांक पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. बाल साहित्यकार या शब्दातील उजवीकडून 4थे अक्षर व डावीकडून 2रे अक्षर यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे? सुरुवातीला आपण बाल साहित्यकार हा जो काही शब्द आहे ते येथे घेऊया. या शब्दातील उजवीकडून 4थे अक्षर, उजवीकडील पहिलं अक्षर र, दुसरं का, तिसरं त्य, चौथं आहे ही. त्यानंतर पुढची सूचना काय? डावीकडून 2रे अक्षर, डावीकडील पहिलं अक्षर आहे बा, दुसरं अक्षर आहे ल. मग उजवीकडून 4थं अक्षर आणि डावीकडून 2रं अक्षर यांच्या दरम्यान कोणतं अक्षर आहे? तर सा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. रुपालीच्या अंगी धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय असे गुण होते. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? सुरुवातीला हे जे वाक्य आहे ते वाक्य आपण येथे मांडून घेऊया. आता यामध्ये आलेली जोडाक्षरे पाहूया. रुपालीच्या यामध्ये च्या हे जोडाक्षर आलेले आहे. अंगीमध्ये कुठलंही जोडाक्षर नाही. धैर्यमध्ये यच्या वरती रफार आहे पहा म्हणून ते जोडाक्षर आहे. त्यानंतर जिद्द मध्ये द हे जोडाक्षर आहे. परिश्रम मध्ये श्र. त्यानंतर करण्याची यामध्ये ज्ञा. वृत्तीमध्ये रु जे आहे हे जोडाक्षर नाही. ती हेच मात्र जोडाक्षर आहे. तला तो जोडलेला आहे पहा. पक्का मध्ये का. त्यानंतर निश्चय मध्ये श आणि च एकमेकांना जोडलेला आहे पहा म्हणून तेही जोडाक्षर आहे. अशा पद्धतीने असे गुण होते. यामध्ये एकही जोडाक्षर नाही. या वाक्यामध्ये एकूण 8 जोडाक्षरे आलेली आहेत. पर्याय क्रमांक 2. जर क बरोबर 2, ख बरोबर 4, ग बरोबर 6, घ बरोबर 8, अंग बरोबर 10 याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यात चढ हा शब्द पुढील पैकी कोणत्या शब्दाने दर्शवता येईल? मग आता येथे वर्णमालेमध्ये क चा जो क्रमांक आहे तो 1 क्रमांक आहे. येथे दिलेला आहे 2. ख चा जो क्रमांक आहे तो 2 आहे. येथे दिलेला आहे 4. म्हणजे येथे दुप्पट केलेले आहे पहा. त्यानंतर ग चा क्रमांक आहे 3. येथे 6 दिलेला आहे. मग आता आपल्याला वर्णमालेमध्ये च चा क्रमांक किती आहे वर्णमालेमध्ये? तर 6 क्रमांक आहे पहा. मग 6च्या दुप्पट 12 पहा. त्यानंतर ढ चा क्रमांक आहे वर्णमालेमध्ये 14. मग आता येथे आपल्याला 14ची दुप्पट करावी लागेल 28 पहा. आता येथे आपल्याला चढ हा जो शब्द आहे 1228 याप्रमाणे दर्शवता येईल पहा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा.
आता ही अंकमालिका दिसते पहा तुमच्या समोर. दिलेल्या अंकमालेत सम अंकानंतर लगत विषम अंक आहे, परंतु त्या सम अंकापूर्वी लगत विषम अंक नाही असे किती वेळा झाले आहे. आता येथे सूचना आहे सम अंकानंतर लगत विषम अंक आहे, म्हणजे सम नंतर विषम अंक आहे पहा, परंतु त्या सम अंकापूर्वी लगत विषम अंक नाही. मग त्या सम अंकापूर्वी लगत विषम अंक नसला पाहिजे. म्हणजे क्रम कसा तयार होईल? सम सम विषम, अशा पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. मग आता आपण येथे अंकमालिका घेऊया. मग आता सम सम विषम. मग आता सुरुवातीला जर पाहिलं तर 2 8 7 सम सम विषम एकदा या ठिकाणी आलेलं आहे पहा. त्यानंतर पुन्हा जर पाहिलं तर सम सम विषम 6 8 9 दुसऱ्या वेळेस. त्यानंतर पुन्हा पाहूया सम सम विषम कुठे आलेला आहे पहा, 2 6 9 3. त्यानंतर पुन्हा जर पाहिलं तर 2 6 7 पहा 4 वेळेस, आणि पुन्हा 2 8 7 असे एकूण 5 वेळेस त्या ठिकाणी सम सम विषम आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. बंड्या जमिनीवर आडवा पडला त्यावेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा नुसता कडकडाट आणि गडगडाट आभाळात दुमदुमला. या वाक्यात किती आकारांत शब्द आहेत? मग आता आकारांत शब्द कशाला म्हणायचे? ज्या शब्दाचा अंत आ या स्वराने होतो त्याला आकारांत शब्द असे म्हणतात. मग या वाक्यामध्ये किती आकारांत शब्द आलेले आहेत ते आपण येथे पाहूया. मग यामध्ये बंड्या हा आकारांत शब्द आहे पहा, आडवा हाही आकारांत शब्द आहे, पडला, त्यानंतर प्रेक्षकांच्या, टाळ्यांचा, नुसता, दुमदुमला असे 7 वेळा आकारांत शब्द या ठिकाणी आलेले आहेत पहा. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. निळा नारंगी पिवळा तांबडा जांभळा हे रंग इंद्रधनुष्यातील रंगांच्या क्रमांकानुसार लावल्यास मध्यान्नीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल? मग येथे आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग असतात पहा. येथे आता तुमच्या समोर इंद्रधनुष्य आहे पहा. मग आता इंद्रधनुष्यातील रंग कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला माहित आहे, ताना पिही निपा जा. मग इंद्रधनुष्यातील रंग आता तुमच्या समोर येथे आलेले आहेत पहा. मग आता हे जे रंग आहे, मग आता इथे निळा नारंगी पिवळा तांबडा जांभळा हे या ठिकाणी इंद्रधनुष्यातील 5 रंग दिलेले आहेत पहा. आता हे आपण रंग इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमांकानुसार लावूया. मग यामध्ये तांबडा, नारंगी, पिवळा, निळा, जांभळा. मग मध्यान्नीचा जो सूर्य आहे या मध्यान्नीच्या सूर्याचा रंग हा पिवळा असतो पहा. मग या ठिकाणी पिवळा जो रंग आहे 3ऱ्या क्रमांकावरती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. अस्ताव्यस्तपणा या शब्दातील उजवीकडून 3ऱ्या अक्षराच्या डावीकडील 2ऱ्या अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते? मग आता आपण अस्ताव्यस्तपणा हा जो शब्द आहे तो शब्द येथे मांडून घेऊया. आता यातील सूचना काय आहे? या शब्दातील उजवीकडून 3रा, मग उजवीकडील पहिलं अक्षर आहे ना, दुसरा आहे प, 3रा आहे स्त. त्यानंतर 3ऱ्या अक्षराच्या डावीकडील 2ऱ्या अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते? स्तच्या डावीकडील पहिलं अक्षर आहे व्य, दुसरं अक्षर आहे स्ता. आता डावीकडील 2रं अक्षर जे आहे स्ता त्याच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते? मग स्ताच्या उजवीकडील पहिलं अक्षर आहे व्य, दुसरं स्त आणि 3रं आहे प. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त गुरुवर्यांचे हार्दिक स्वागत करून त्यांना आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा अर्पितो. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? प्रथम आपण येथे हे जे काही वाक्य आहे ते वाक्य येथे मांडून घेऊया पहा. मग आता यामध्ये वृक्षमित्र मध्ये रु हे जोडाक्षर नाही, श हे जोडाक्षर आहे, त्र हे जोडाक्षर आहे पहा. पुरस्कार प्राप्त यामध्ये स्का, प्रा, त हे जोडाक्षर आहे. गुरुवर्यांचे यामध्ये य जो आहे या य वरती रफर आहे त्यामुळे तेही जोडाक्षर आहे. हार्दिक मध्ये द वरती सुद्धा रफर आहे तेही जोडाक्षर आहे. स्वागत मध्ये स्वा,
करून मध्ये एकही जोडाक्षर नाही, त्यांना मध्ये त्या, आम्हा मध्ये म्हा, सर्वांतर्फे यामध्ये व वरती रफार आहे तेही जोडाक्षर आहे, फ वरती रफार आहे तेही जोडाक्षर आहे, शुभेच्छा यामध्ये छा आणि अर्पितो मध्ये प वरती रफार आहे तेही जोडाक्षर आहे पहा. एकूण 14 वेळेस ही जोडाक्षरे आलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. रा यो श ध दूर क ग या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? मग येथे अर्थपूर्ण शब्द तयार होतोय दुग्ध शर्करा योग. यातील मधलं जे अक्षर आहे क वरती रफार आहे पहा. आता पुढची सूचना काय? मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरं अक्षर. या ठिकाणी उजवीकडील पहिलं अक्षर आहे रा, दुसरं आहे यो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. माहेराची प्रेमळ माती त्या मातीतून पिकते प्रीती, कंसावरची माणिक मोती तिथे भिरभिरे स्मृती पाखरू. वरील ओळीमध्ये र, म आणि त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहे? मग आता आपण र हे अक्षर किती वेळा आलेलं आहे ते येथे पाहूया. माहेराची यामध्ये आलेलं आहे पहा. त्यानंतर कंसावरची, त्यानंतर भिरभिरे आणि पाखरू. एकूण 5 वेळेस र हे अक्षर आलेलं आहे पहा. त्यानंतर म हे अक्षर किती वेळेस आलेलं आहे ते पाहूया. म हे अक्षर माहेराची, प्रेमळ, माती, मातीतून, त्यानंतर माणिक मोती यामध्ये एकूण म हे अक्षर पाहूया 1 2 3 4 5 6 वेळेस आलेलं आहे पहा. आता त हे अक्षर किती वेळेस आलेलं आहे ते पाहूया. माती, मातीतून, पिकते, प्रीती, माणिक मोती, त्यानंतर तिथे, स्मृती. त हे अक्षर एकूण 8 वेळेस आलेलं आहे पहा. त हे अक्षर एकूण 8 वेळेस आलेलं आहे पहा. 5 6 8 पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. सकाळ सरत आली तशी घरातील गर्दी गडबड कमी कमी होऊ लागली. या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात जास्त आहे? मग इथे आपण सुरुवातीला 2 अक्षरी शब्द पाहूया. त्यामध्ये आली, तशी, गर्दी, होऊ असे 4 2 अक्षरी शब्द आलेले आहेत पहा. त्यानंतर 3 अक्षरी शब्द पाहूया. सकाळ, सरत, त्यानंतर लागली. एकूण 3 अक्षरी शब्द आलेले आहेत पहा. 4 अक्षरी शब्द पाहूया. त्यामध्ये घरातील, गडबड, कमी कमी. एकूण 4 अक्षरी शब्द आलेले आहेत पहा. या ठिकाणी 2 अक्षरी शब्द जी आहेत ती 4 वेळेस आलेली आहे पहा, सर्वात जास्त वेळेस. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? प्रथम आपण हा शब्द मांडून घेऊया. यामध्ये कृ हे जोडाक्षर नाही, न्य हे जोडाक्षर आहे पहा. वच्या वरती रफार आहे म्हणून तेही जोडाक्षर आहे. एकूण 2 जोडाक्षरे आलेली आहेत. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. धन्यवाद.